वनाळी तालुका कागल इथं महावितरणची विद्युत तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्यानं म्हैशींना विजेचा शॉक लागून 3 म्हशींचा जागीच मृत्यू झाल्यानं बहादूर गोपाळा वाडकर यांचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। याबाबत अधिक माहिती अशी की वनाळी गावच्या पश्चिमेला जाधव गुराळ घराजवळील चिमट्याचा ओढा इथं बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 वाजता बहादूर वाडकर हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून आपल्या जनावरांना ओढ्यावर पाणी पाजून धुण्यासाठी गेले होते। म्हैशी पाण्यात गेल्यानंतर त्यांना विजेचा धक्का बसला। यात वाडकर यांनाही विजेचा सौम्य धक्का बसल्यानं ते बचावले। त्यांनी काठावरून आरडाओरड करत तेथून ते बाजूला झाले। नंतर आजूबाजूला पाहिले असता ओढ्यावरील महावितरणची शेतीपंप एलटी लाईन 440 व्होल्टची पोलवरील तार तुटून पाण्यात पडली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। डोळ्यात एकत दुभत्या गाभण म्हैशींचा विजेच्या धक्क्यानं तडफडून मृत्यू होताना पाहून वाडकर यांनी एकच हंबरडा फोडला। यावेळी आजूबाजूच्या लोकांनी संबंधित वायरमन यांना कळवून वीज प्रवाह बंद केला। तोपर्यंत म्हैशींचा मृत्यू झाला होता। या घटनेनं गावकऱ्यांनी ओढ्यावर एकच गर्दी केली होती। तलाठी अमित लाटे यांनी घटनेचा पंचनामा केला। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी बहादूर वाडकर यांना गोकुळतर्फे 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली। AB9 मराठीसाठी वनाळीहून सागर लोहार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.